शेतकऱ्यांचा आत्मा असलेला भीमा सहकारी साखर कारखाना बदनाम होतोय, बदनाम झालाय की बदनाम कोण करताय? हे आवाज लोकशाहीने 3 भागात तुम्हाला दाखवलेलं आहे. आम्ही भाग 4थ्या मध्ये तुम्हाला एक विशेष माहिती देतोय की भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 17 आणि 18च्या गळीत हंगामासाठी शासनाने एनसीडीसी मार्फत 35,90,00,000 रुपये दिले होते. हे 35,90,00,000 रुपये यवत येथील ॲक्सिस बँकेमध्ये जमा झालते आणि यवत येथील ॲक्सिस बँकेमधूनच ते अशा ठिकाणी गेलेत की ती ठिकाणं आता शोधणं फार महत्वाचं आहे. नागरिकांना आम्ही त्याच्यापर्यंत जाणारच आहोत, पण सांगतो साखर कारखान्याचे संचालकच ऊस तोडणी ठेकेदार झाले, हा त्याचा पुरावा. ही माहिती आमची नाही, ही माहिती आहे ऊस तोड वाहतूक विभाग, भीमा सर्व सेवा संघ मधुकरनगर पाटस यांच्याकडची. किती पैसे जावेत? 11,88,48,000 रुपये हे ऊस तोडणी कामासाठी संचालक बोर्डाने घेतले. मित्रांनो, जे संचालक असतात ते ऊस तोडणी ठेकेदार होऊ शकत नाहीत, पण इथं ते झालंय. सांगण्याचं कारण काय आहे की ही रक्कम सरकारची आहे. एनसीडीसी बँकेने एनसीडीसी मार्फत ती मिळालेली आहे आणि मग तिचा विनियोग कसा व्हावा म्हणून साखर आयुक्त आणि साखर कारखाना यांच्यामध्ये एक जॉईंट अकाउंट ठरलं होतं. या जॉईंट अकाउंटमध्ये जी साखरेतून निर्मित होणारी रक्कम आहे ती रक्कम तिथं भरणे आणि तिथून पुढं तिचा वापर करणे अशी एक नियमावली होती. हाच नियम या ठिकाणी दिसून येत नाही. प्रेक्षक वर्गांना आणि संचालक बोर्डांना नम्र विनंती आहे, आम्ही जी माहिती तुमच्या पुढे कथन करतो याच्यात जर चुकीचं काय वाटेल, तुमचं कोणाचं मन दुखवलं असेल तर कृपा करून तुम्ही सही शिक्क्याची प्रत आमच्याकडे तुमच्या म्हणण्याची आणून द्या. प्रेक्षक वर्गासाठी आम्ही ती परत प्रकाशित करू. 300 कोटी अधिक रुपयाची साखर त्यावेळेस निर्मित झाली आणि ती रक्कम मात्र जॉईंट अकाउंटमध्ये भरली गेली नाही. मित्रांनो, सार्थक किराणा नावाचं एक दुकान मुंबई शहरात आहे. 8 लाखापेक्षा अधिक रुपयाचा किराणा तिथं भरल्याचं ॲक्सिस बँकेच्या मधून गेलेल्या रकमेवरून दिसतंय. खरं काय खोटं काय हा शोध मोहिमेचा भाग आहे. ठाणे घोडबंदर मध्ये सुद्धा असाच किराणा 8 लाखाच्या पेक्षा जास्त भरला. मित्रांनो, एवढंच नाही, हुबळीमध्ये त्यांनी खरेदी केली आणि ऊस तोडणी कामगारांसाठी मुंबई, चेन्नई, केरळ, राजस्थान, पंजाब या ठिकाणी सुद्धा रक्कम वर्ग केल्याचं चित्र स्पष्ट होतं. ते ॲक्सिस बँकेमधील माहितीने. हे आम्ही का सांगतोय? ही शासनाचे सगळे नियम धाब्यावर ठेवून झालेला हा खर्च आहे. हा आम्ही दावा करत नाही, तर या ठिकाणी ॲक्सिस बँक हे त्याचं स्टेटमेंट आमच्या हातात आहे, त्याच्यावरून आम्ही बोलतोय. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना हा सहकारी राहिलाय की नाही हा प्रश्न तर सोडाच, पण एक नवीन प्रश्न निर्माण होतोय. त्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे इथले संचालक बोर्ड म्हणजे हे खेळातल्या भावलीसारखे आहेत. चावी दिली की भावला जसा डुगडुगतो तशा स्वरूपाने ह्यांची अवस्था आहे. हे आमचं मत नाही, हे मत आहे इथल्या सभासदांचं, इथल्या नागरिकांचं. यामध्ये जर एखाद्या संचालक बोर्डाला फारच राग आला असेल तर त्यांनी आवाज लोकशाही समोर यावं, आपली प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही जो तुमच्या पुढे मुद्दा मांडतोय तो खोटा ठरेल. पण असं घडेल की नाही यावर फार मोठी शंका आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या या कार्यप्रणालीमध्ये कोणतरी सर्वांना नाचवतंय, कोणतरी सर्वांना कंट्रोल करतंय आणि कोणतरी सर्वांना बोलूच देत नाही. अशी परिस्थिती आहे का? तर ही चर्चा वादळ स्वरूपी या दौंड तालुक्यात गेले 10-20 वर्षापासून घोंगवते. पण बोलणार कोण? मराठीत एक म्हणलं जातं, मांजराच्या गळात घंटा कोणी बांधायची? आणि हा खरा प्रश्न इथं ऐरणीवरचा विषय आहे. या तालुक्यामध्ये सहकारी संस्था अनेक विषयांना आता बदनाम होते, तर बदनाम केली जाते का होते हाच प्रश्न आम्ही घेऊन तुमच्याकडे आलोय. हा भाग 4थ्या मध्ये जरी हा विषय आम्ही सांगत असत तर भाग 5व्या मध्ये अतिशय धक्कादायक, अतिशय महत्वाची बातमी आणि अतिशय विचारपूर्वक आम्ही प्रेक्षक वर्गासाठी आणणार आहोत. या सर्व सांगितलेल्या घडामोडींचा जर कोणाला प्रचंड राग आला असेल, काही भक्तांच्या बुडाला आग लागली असेल,
तर या सर्वांना नम्रपणाने आम्ही निवेदन करतो, तुम्ही सर्वांनी यथोचित पुराव्यासकट सही शिक्क्याचं कागदपत्र अथवा आपण स्वतःच्या लेटर पॅडवरती माहिती आमच्याकडे आणून द्यावी. आम्ही सर्व त्या सर्वांसाठी परत एकदा प्रेक्षक वर्गांसमोर सामोरे जाऊन ती प्रकाशित करू, एवढं आम्ही ठामपणाने सांगू शकतो. मी विजय चव्हाण, आवाज लोकशाहीसाठी. संपर्कासाठी करा नंबर 9423 2152 27 9765 56 69 16. तुम्ही नव्यानं आहात तर आवाज लोकशाहीला सबस्क्राईब करा आणि आगामी 5व्या भागासाठी लवकरच आपल्या पुढे घेऊन येतो एक धक्कादायक माहिती की भीमा सहकारी साखर कारखाना बदनाम होतोय का केला गेलेला आहे. धन्यवाद.